अनेक वेळा आपला प्रश्न असतो की सर डोमेस्टिक व्हायलन्सच्या केसबद्दल म्हणजे डीव्हीच्या केसबद्दल काहीतरी सांगा. त्यामुळे मी आता अशा 10 रील बनवणार आहे की ज्यातून तुम्हाला डोमेस्टिक व्हायलन्स ॲक्टचा प्रत्येक सेक्शन बऱ्यापैकी कळेल. सगळ्यात पहिल्यांदा आपण हे लक्षात घेऊ, हा पार्ट 1 व्हिडिओ आहे. यामध्ये आपण हे लक्षात घेऊया की डोमेस्टिक व्हायलन्स ॲक्ट 2005 हा नक्की काय आहे किंवा कोणाला करता येते ही केस. तर डोमेस्टिक व्हायलन्स ॲक्ट 2005 या केसमध्ये अशा स्त्रीला केस करता येते जिच्यावर इतर बरोबर आपण ज्यांच्यासोबत राहिलेलो आहे किंवा नातेवाईकांकडून कौटुंबिक हिंसाचार झालेला आहे अशा स्त्रीला ही केस दाखल करता येते. म्हणजे पत्नीला सदरची केस दाखल करता येते, सासू सासरे नवरा वगैरे वगैरे वगैरे, आणि सासू पण करू शकते सुनेवर वगैरे. त्यामुळे कोणतीही महिला ही केस दाखल करू शकते. फक्त ज्यांच्यावर करणार आहे तिच्यासोबत तिचा मुक्काम असला पाहिजे, म्हणजे डोमेस्टिक रिलेशनशिप असलं पाहिजे. डोमेस्टिक रिलेशनशिप नसेल तर मग मात्र केस करता येणार नाही.